तर इथे बघा मस्त असं आपण लोणचं बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं लोणचं आहे ना, तुम्ही ज्या दिवशी घातलेलं आहे त्या दिवशीपासून सुद्धा खाऊ शकता. इतकं मस्त हे लोणचं लागतं खायला आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं मोराला ठेवीपर्यंत तुमचं लोणचं संपून जाईल इतकं छान असं हे लोणचं चवीला लागतं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे. हिरवी मिरची आणि कैरीचं हे लोणचं आपण छान असं बनवलेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं हे कैरीचं लोणचं आपण घरामध्ये तयार केलेलं आहे. तर बघा आज मस्त आपण इथे कैरीचं लोणचं बनवलेलं आहे. तर कैरीच्या फोडी न करता चॉपरमध्ये कैरी कट करून घेऊन त्याचं आज आपण हे लोणचं तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि हे लोणचं बनवायला खूप सोपं आहे. ज्यांना कुणाला लोणचं बनवायला येत नाही त्यांनी सुद्धा हे लोणचं बनवू शकतील अशा पद्धतीचं सोप्या पद्धतीने आपण हे कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे. नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आज मी कैरीचं लोणचं करणार आहे आणि ते पण 2 किलोच्या प्रमाणात. तर कैरीचं लोणचं करण्यासाठी बघा मी इथे 2 किलोच्या प्रमाणात छान अशा हिरव्यागार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत आणि या कैरीचा रंग बघा तुम्ही एकदम हिरवागार आणि काळपट सालीच्या अशा या कैऱ्या आहेत. कैरी बघून घेताना बघा जाड कातड असलेली कैरी घ्यायची म्हणजे आपलं लोणचं छान होतं. तर इथे तुम्ही बघू शकता बोट दाबून दाखवते अजिबात हे कैरी नरम नाही. कैरीचं लोणचं करण्यासाठी कडक टणक असलेली कैरी बघून घ्यायची म्हणजे आपलं लोणचं छान असं तयार होतं. तर इथे बघा आता आपण या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया. तर हे बघा इथं आपण पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ही कैरी छान अशी हाताने चोळून घ्यायची म्हणजे याला चीक लागलेलं असतं ते चीक सगळं आपल्याला या कैरीचं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे असं पांढरं पांढरं दिसतं ह्याला चीक उतलेलं असतं कैरीला. तर ह्या कैरीचं चीक छान असं आपल्याला सगळं हाताने चोळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा सगळ्या कैऱ्या आपण छान असं स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे बघा सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे छान असं कोरड्या कपड्याने पुसून घेऊया. त्याला जरा सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे. तर पूर्ण कैऱ्या सर्व कोरड्या करून घेऊ. कैरीचं लोणचं करण्यासाठी अशा पद्धतीचा चॉपर घेतलेला आहे. तर बघा हे मागचा शेंडा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं कडक आपली कैरी आहे आणि किती निब्बर आहे तुम्ही बघू शकता. तर बघा या कैरीचं कातड किती जाड आहे. तर या कैरीच्या आता फोडी करून घेऊ आपण. तर या फोडून घेतलेल्या कैरी बघा इथे चॉपर मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा राहिलेल्या सर्व कैऱ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बघा इथं चॉपरमध्ये घातलेलं आहे आणि छान असं बारीक करून घेऊया. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा चॉपर नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने बारीक करून घेऊ शकता कैरी. आणि जे घरामध्ये बघा आपलं अद्रक लसूण करायचं बारीक गोल चॉपर असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कैरी बारीक करून घेऊ शकता. इथं बघा चॉपरमध्ये आपण मस्त असं कैरी छान बारीक करून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे सगळ्या कैरी आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं सगळं कैरी आपण बारीक करून घेतलेली आहे. जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता हातामध्ये मस्त असं छान बारीक करून आपल्या इथं कैरी कट करून झालेली आहे. सगळं कैरी बघा इथं मी बारीक करून घेतलेली आहे टोपलीमध्ये काढलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. इथं मी थोड्याशाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे.
एकातून 2 भाग करायच्या आणि ह्या पण हिरव्या मिरच्या आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कैरी आणि हिरवी मिरची छान अशी एकसारखी होईल. इथे बघा मस्त असं आपण आता ही मिरची पण बारीक करून घेत आहोत. मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर मी तर कमीच मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आपण याच्यामध्ये लाल तिखट पण टाकणार आहोत. इथं बघा मस्त असं मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, कैरीमध्ये मिक्स करून घेऊया. तर बघा इथे लोणच्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण लसूण घेतलेला आहे. लसूण पण अशा प्रकारे बारीक करून घेऊया. तर बघा आता बारीक करून घेतलेलं सगळं हिरवी मिरची कैरीवरती टाकलेलं आहे. तर आता लोणचं बनवण्यासाठी मसाला तयार करूया. इथं घेतलेला आहे बघा 1 छोटी वाटी भरून मेथी घेतलेला आहे, अर्धी वाटी भरून बडीशोप घेतलेला आहे, अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत, 1 वाटी भरून बघा इथं मोहरी घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून इथं बघा धने घ्यायचे आहेत. आता बघा इथं घेतलेलं आहे बघा थोडंसं आपल्याला 10 ते 12 मिरी घ्यायच्या आहेत, 7 ते 8 इथं लवंग घेतलेला आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा. हा सगळा मसाला बघा आपल्याला आता छान असं भाजून घ्यायचा आहे. याआधी पण आपण कैरीचं लोणचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कैरी, हिरव्या मिरच्या सर्व घातलेल्या आहेत, पण मसाला करताना बघा त्याच्यामध्ये आपण धने वापरलेलं नाही. तर या लोणच्यामध्ये बघा आपण धन्याचा वापर केलेला आहे. तर इथे बघा बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनिट आपण हा मसाला छान असं भाजून घेतलेला आहे. तर थंड करायला ठेवूया. तर इथे बघा आपला मसाला छान असा थंड झालेला आहे आणि मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जाडसर आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता मस्त असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर लोणच्यामध्ये घालण्यासाठी आता आपल्याला तेल गरम करायचं आहे. इथे बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान असं धूर येईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त असं आपलं तेल छान असं तापत आलेलं आहे आणि लोणचं बनवण्यासाठी कडकडीत तेल तापवून घ्यायचं. तेल तापवून झालेलं आहे बघा, थंड करायला ठेवलंय. तर आता लोणचं बनवायला घेऊया. तर इथे बघा लाल तिखट घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर आपलं घरातलंच लाल तिखट आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या लाल तिखटाचा कलर किती छान असं डार्क लाल आहे. तर इथे लाल तिखट मी 2 चमचे घातलेला आहे बघा. आणि आता याच्यामध्ये घातलेलं आहे बघा मोहरीची डाळ घातलेली आहे अर्धी वाटी भरून. आता घालायचं आहे 1 चमचाभर हिंग घालायचं आहे, हिंगाची पावडर घातलेली आहे. आपलं मगाशीचं लाल तिखट ते फक्त कलरला आहे. आणि आता बघा 1 चमचाभर आपलं झणझणीत लाल तिखट घातलेलं आहे. तिखटचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा, कारण आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. आता बघा यामध्ये घालायचं आहे हळद घालायची आहे. 1 चमचाभर आपल्याला इथं बघा फुल्ल हळद घालायची आहे. मगाशी 1 पाऊण चमचा घातला होता आणि आता थोडासा पाव चमचा. आणि आता घालायचं आहे बघा चवीनुसार मीठ. हा बघा अशा प्रकारे बघा पोहे खायचा चमचा आहे आपला मोठा आणि त्याच्याने बघा 4 ते 5 चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे मी बारीक मिठाचा वापर केलेला आहे. आणि बघा आपलं लोणच्यामध्ये सगळा मसाला घालून झालेला आहे आणि आता हा मसाला छान असं कैरी मिरचीला लावून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं जसं जसं फिरवेल तसं आपल्या लोणच्याचा कलर बदलत आलेला आहे. आणि बघा इथं सगळं कैरीला आपलं मसाला छान असं लावून झालेला आहे. तर आता यामध्ये काय करायचं आहे, जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतलं होतं, वाटून घेतलं होतं, तो मसाला आपल्याला आता यामध्ये घालायचा आहे. त्या मसाल्याने तर इतकी छान अशी चव येते लोणच्याला. तुम्ही एकदा अशा प्रकारे लोणचं बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं या लोणच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला आपण घातलेला आहे आणि सगळा मसाला आपण आता या कैरीला लावून घेऊया आणि कालवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाला कैरीला लावून झालेला आहे आणि कलर तर तुम्ही बघू शकता किती छान असा लाल भडक डार्क असा हा लोणच्याचा कलर आलेला आहे. तर आता बघा यामध्ये थंड करून घेतलेलं आपल्याला तेल ओतायचं आहे. तुम्हाला जर तुमचं लोणचं भरपूर दिवस टिकावं असं वाटत असेल तर तुम्ही इथे
या कैरीच्या लोणच्यामध्ये गरम तेल घालू नका. तेल गरम करून घ्या सुरुवातीला आणि मग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या लोणच्यामध्ये थंड तेल ओतायचं आहे. तर इथे बघा मी तेल ओतून घेतलेलं आहे कैरीच्या फोडीमध्ये. आता सर्व हे मिक्स करून घेऊया आणि जसं जसं आपलं लोणचं मुरेल तसं आपलं लोणचं कमी होतं आणि तेल छान असं लोणच्यावरती तरंगत राहतं. तर बघा सगळ्या लोणच्यामध्ये आपण तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि कलर किती छान आलेला आहे बघा. तर हे लोणचं आता आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघूया. एकदम मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे बघा. बनवून बघा आणि कमी मसाल्यामध्ये अर्ध्या तासामध्ये हे लोणचं बनवलेलं आहे बघा, झटपट. तर इथे बघा काचेची मी बरणी घेतलेली आहे मोठी आणि त्याच्यामध्ये हे बनवलेलं सगळं लोणचं भरून घेऊया. आणि बघा काचेच्या बरणीचा वापर करायचा लोणचं भरताना, म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि त्याला पाणी पण सुटणार नाही आणि खराब पण होणार नाही. आता बघा राहिलेलं सगळं लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं सगळं लोणचं आपण भरून घेतलेलं आहे. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला वरून तेल ओतायचं आहे. लोणच्यामध्ये थोडंसं आपण सुरुवातीला तेल घातलं होतं आणि आता बघा या बरणीमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं तेल आपण घातलेलं आहे. तेल थंडच असलेलं पाहिजे. आणि बघा आता सगळं लोणच्यामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं इथं लोणचं तयार झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपण हे लोणचं बनवलेलं आहे. आणि जवळून दाखवते तुम्हाला, याचा टेक्स्चर बघा, कलर बघा किती मस्त असा आलेला आहे. अशा प्रकारचं लोणचं बघा तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, पराठेसोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त आपण इथं लोणचं बनवून घेतलेलं आहे. आणि हे लोणचं ज्या दिवशी तुम्ही बनवलेलं आहे त्या दिवशीपासून सुद्धा हे लोणचं तुम्ही खाऊ शकता. इतकं छान असं चवीला हे लोणचं लागतं. आणि बघा मस्त असं तयार झालेलं आहे. राहिलेलं थोडंसं लोणचं आहे ना मी छोट्याशा बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं रोजच्या वापरण्यातल्या. इथे बघा अशा प्रकारची छोटी बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेलं लोणचं मी भरलेलं आहे. तर बघा सगळं मोठ्या बरणीमध्ये आपण लोणचं भरलेलं आहे आणि हे छोटीशी बरणी आहे बघा. राहिलेलं लोणचं मी आहे ना या छोट्याशा बरणीमध्ये भरून घेतलंय. तर काय करायचं, लोणचं बनवताना भरताना मोठ्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपल्याला हे लोणचं काढून अशा प्रकारे छोट्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही. आणि शक्यतो लहान मुलांना लोणचं काढायला देऊ नका, नाहीतर लहान मुलं काय करतात ओला चमचा कसा पण घालतात, त्यामुळे आपलं लवकर लोणचं खराब होतं. तर त्यासाठी बघा कोरड्या चमच्याचा वापर करायचा आणि लोणचं काढताना आपला चमचा ओला नसला पाहिजे, नाहीतर आपल्या लोणच्याला लवकर बुरशी येते आणि लोणचं लवकर खराब होतं. तर शक्यतो बरणीमध्ये काढून लोणचं, मोठ्या बरणीमध्ये लोणचं जेव्हा आपण भरून ठेवतो तेव्हा वरच्या बाजूला माळ्यावरती थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं आणि नंतर लागेल तसं बघा छोट्या छोट्या अशा बरणीमध्ये थोडं थोडं आपल्याला हे लोणचं काढून घ्यायचं आहे. आणि जेवण करताना तोंडी लावायला अशा प्रकारे हे कैरीचं हिरवी मिरचीचं लोणचं चवीला खूप छान लागतं आणि तुम्ही बनवून बघा. तर तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर राहिलेलं लोणचं आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि लागेल तसं अशा प्रकारे छोट्या छोट्या बरणीमध्ये काढून घेऊ शकता. फ्रीजमध्ये तर ठेवल्याने बघा तुमचं लोणचं 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही. आणि तुम्ही बनवून बघा, खरंच खूप छान आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. जवळजवळ 1 ते 2 वर्ष हे लोणचं खराब होत नाही, भरपूर दिवस टिकतं आणि पाणी सुटत नाही किंवा बुरशी लागत नाही. ह्याला फक्त हवा लागू द्यायचं नाही. हवा जर लागलं ना तुमचं लोणचं लगेच खराब होतं. आणि काय करायचं, कैरीच्या वरती तेल यायला पाहिजे लोणच्याला, म्हणजे आपलं लोणचं तेलामध्ये बुडेल असं आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर शक्यतो तुम्हाला तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, पण लोणचं बनवताना बघा तेलाचा वापर जास्त करायचा आणि
कैरीच्या लोणच्याच्या वरती तेल यायला पाहिजे, तेव्हा आपलं लोणचं आहे ना भरपूर दिवस टिकतं. बाजारामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की जेव्हा आपण बाजारातून बरणी विकत आणतो लोणच्याची, तर त्याच्यावरती बघा सुरुवातीला तेल असतं आणि खाली लोणचं असतं, त्यामुळं तेल मार्केटमधलं लोणचं टिकतं. तर आपण काय करतो, घरामध्ये बनवतो त्यामुळे थोडं थोडं तेलाचा वापर करतो. शक्यतो लोणचं तुम्हाला जर भरपूर दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही तेलाचा वापर थोडासा जास्त करा. आणि बघा अशा पद्धतीने लोणचं बनवून बघा. आजची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.